सभापती महोदय धन्यवाद। श्री साई विश्राम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, कांदरपाडा, दहिसर पश्चिम, मुंबई येथील विकासक आर्यदीप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भागीदार अजित गणेश कुलकर्णी आणि सय्यद मोहम्मद हुसेन यांनी बँक ऑफ बडोदाकडून इमारत पुनर्विकास दरम्यान घेतलेल्या कर्जावी रकमेपैकी सुमारे रुपये 7,60,00,000 बुडवल्यामुळे बँकेने कोर्ट रिसिव्हरकडून राहत्या 50 कुटुंबांच्या सदनिकावर कर्ज वसुलीसाठी जप्ती आणून त्यांच्या मालकीच्या सदनिका ताब्यात घेण्याची प्रक्रिया कालपासून ऐन पावसाळ्यात सुरू केली आहे। काही कुटुंबांमध्ये लहान तानी बालके, वृद्ध स्त्री पुरुष, शाळा कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत। सदर कुटुंबांनी विकासकाला देय असलेल्या सर्व रकमा अदा केल्या आहेत। या सदनिकांच्या मालकांना विश्वासात न घेता विकासकाने परस्पर त्यांच्या मालकीच्या सदनिका बँक ऑफ बडोदाकडे अनधिकृतपणे गहाण ठेवल्या आहेत। या सोसायटीतील सदनिकांच्या मूळ मालकावर ऐन पावसाळ्यात त्यांच्या कुटुंबासह घरातून बळजबरीने बाहेर काढण्याचा होत असलेला प्रयत्न माणुसकीला काळीमा फासणारा असून पूर्णतः बेकायदेशीर आहे। असे असताना माननीय न्यायालयाचे सदर सभासदांच्या अर्ज फेटाळण्याच्या सबबीवरून बँक ऑफ बडोदाने पोलिसांची मदत घेऊन त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रकार निंदनीय आहे। या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की आपण या गंभीर प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करावा आणि सदनिकांचे हक्क मूळ मालकांकडे अबाधित ठेवण्यासाठी तातडीने कारवाई करावी। उमाताई खापरे।